नमस्कार, साधनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण घेतली आहे पालक। काय करणार आहे पालकाचं तर बघा, पालकाची पानं निवडून मी स्वच्छ धुवून घेतली। एकीकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जरासं मीठ घालून घ्यायचं आहे। छोटा चमचा अर्धाच घातला आहे, बरोबर। आणि आता इथे आपल्याला जी पानं मी स्वच्छ धुवून घेतली ती ॲड करायची। याची देठं मी कापून बाजूला ठेवलीत जरा, त्याचाही तुम्ही वापर करू शकता तुम्हाला जर सूप करायचं असेल तर, किंवा भाजीलाही वापरू शकता। म्हणून जास्त देठं आपण इथे वापरलेली नाही आहे आणि जास्त पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आहे। झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहे। एक 2-3 मिनिटांमध्येही सहज वाफतात। बघा, आता मीठ घातल्यामुळे काय झालं आहे की पालकाच्या भाजीचा जो हिरवा रंग आहे तो तिथे टिकून राहतोय। आणि आता हे आपलं तयार झालेलं आहे। आपण हे मी काय केलं, इथे एका बाउलमध्ये थोडासा बर्फ घातला, तो मेल्ट झाला आहे। आता आपण थोडासा अजून ॲड केला आहे चुरा। आता या थंड पाण्यामध्ये काय करायचं आहे, जो पालकाची पानं आपण शिजवून घेतलीत ना, ती आपण याच्यामध्ये घालायची। जराशी आपण वाफेवर करून घेतली होती, ब्लांच केलीत, ते आता आपल्याला हे आईस वॉटरमध्ये ॲड करून घ्यायचे। इथे पण मग तो रंग टिकून राहतो। आणि आता दुसऱ्या याच्यामध्ये हे जे स्टॉक होतं ते आपण याच्यामध्ये काढून घेणार आहे। तर याचा वापर तुम्हाला जर करायचा असेल, समजा आणखी कशा लागेल पुढे तुम्हाला सांगते मी, पण हे बाजूलाच ठेवा, कारण हे पौष्टिक आहे नाही का। पालकामधून आपल्याला भरपूर आयर्न मिळतं बघा, की जे आपल्याला शरीरासाठी अतिशय फायद्याचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे काय करणार आहे की मी सुरुवातीला एक 5-7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, तर हे मी याच्यामध्ये घालून घेते। त्यानंतर एक लालसर टोमॅटो पण मी चिरून घेतला आहे। तत्पूर्वी आपण इथे घालूयात 3 हिरव्या मिरच्या। आता या ज्या हिरव्या मिरच्या वापरल्यात तर या तिखट आहेत, म्हणून मी जरा कमीच प्रमाण घेतलं आहे। छोट्या 3 मिरच्या आहे आणि एक लाल टोमॅटो, तो पण मध्यम आकाराचाच आहे। जास्त टोमॅटो इथे वापरायचा नाही। आणि थोडीशी कोथिंबीर आपण निवडून धुवून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये जराशी वापरायची आहे फ्लेवर येण्यासाठी। आणि आता आपण हे काढून घेऊयात। बघा, हे ओबडधोबड झालं आहे। इथे आपण पाण्याचा वापर केला नाही, परंतु आता आपल्याला इथे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, अगदी थोड्या प्रमाणात। आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेणार आहे। एवढं बारीक आपल्याला करायचं आहे, अगदीच फार पेस्ट करायची नाही आहे। त्यानंतर पालकाची जी पानं आपण ठेवली होती थंड पाण्यामध्ये, ती पण काढून आता मिक्सरमधून जरा फिरवून घेऊ। झाली आपली रेडी इथे पालक। बघा, आहे की नाही, हिरवा रंग टिकून राहिला की नाही, छान। आता कढई आपण गॅसवरती तापत ठेवली आणि याच्यामध्ये आपण इथे तेल घालून घेणार आहे। फार तेलाचा इथे वापर होत नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता तेल जरा गरम झालं की आपल्याला इथे घालायचं आहे जिरं। तर 1 चमचा जिरे मी वापरलं आहे। त्यानंतर काही 4-5 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या लसूण, तर तो पण आपण याच्यामध्ये घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। आणि हे आपल्याला आता सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच आहे, कारण जिरे आणि लसूण हा करपायला नको, एवढी काळजी घ्यायची आहे। कांदा जरासा तेलामध्ये आपण इथे परतून घेतला की आपण जे मिक्सरमधून सुरुवातीला वाटण काढलं होतं की नाही, आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि जराशी कोथिंबीर घालून, तर हे वाटण आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा आपण हे सर्व एकजीव करून घेऊया। तर ही पौष्टिक जी भाजी आहे ना पालकाची, हे तुम्ही कधीही करू शकता। आणि काय होतं की मेडिसिन खाण्यापेक्षा हे केव्हाही असं पौष्टिक वगैरे काही खाल्लेलं कधीही चांगलं। आता बघा, तेल सुटलं साईडला, म्हणजे काय, सगळा मसाला वगैरे सगळं रेडी झालेलं आहे। आता याला आपल्याला इथे घालायचं आहे। हा 1 चमचा मी केलेला आहे घरगुती मसाला, अतिशय पौष्टिक आहे। एकदा व्हिडिओ बघाच, तुम्ही अपलोड केलेला आहे ऑलरेडी, आणि छान येतो, कुठल्याही भाजीत तुम्ही घाला। आता ही आपण पालकाची जी पेस्ट आपण करून घेतली होती पानाची नाही का, तर ती आपण याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि जरा मिक्स करून घेऊ। बघा, पालक शिजवताना आपण मिठाचा वापर केला आणि त्याच्यानंतर ती पानं ब्लांच करून झाल्यानंतर आपण थंड पाण्यात टाकली, त्याच्यामुळे काय झालं की तो
पालकाचा हिरवा रंग जो आहे ना तो अतिशय टिकून राहिला आहे आणि डोळ्याला छान दिसलं की खायला ये काय मग अगदी पुढे मागे बघत नाही तावच मारतात नाही का. आणि आता इथे पनीरचे तुकडे आपण इथे कापून घेतलेत, पण हे तेलामध्ये फ्राय किंवा असं काय शॅलो फ्राय डीप फ्राय काही केलेलं नाही आहे, असेच आपण ॲड करतो आहे वरून. जर असं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. झाली की नाही झटपट आपली इथे काय म्हणाल याला पालक पनीर. हां, हुशार आहात तुम्ही. चला तुम्ही करून बघायची आहे आणि मला सांगा. बघा आता रेडी आहे आपली भाजी, इथे तयार झाली आहे. पालक पनीर चवीने खा, बोटं चाटत राहा अक्षरशः. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, साधना